आज महाराष्ट्र कृषी दिन. आज कृषी दिन असला तरी साजरा करायचा का दुखवटा पाळायचा? अशी आजच्या काळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. कारण हा जून महिना अ, अ, गेल्या काही महिन्यापासून पाऊसच नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्यात आणि आज एक बातमी आली की गेल्या 125 वर्षातला सगळ्यात कोरडा जून महिना गेलेला आहे. फेब्रुवारी मार्चपासून देशातले विविध अभ्यासक सांगत होते की बाबा पाऊस कमी पडणार आहे. पण सरकारनं सांगितलं नाही. का सांगितलं नाही शेतकऱ्यांना? का कंपन्या, बी-बियाण्याच्या कंपन्या किंवा इतर. तर ह्यांचा काय फायदा होणार होता का? किंवा त्यांचं गुंतवणूक कमी होणार होती का? कशामुळं सांगितलं नाही? आत्ता सरकारने कर्जमुक्तीची जी घोषणा केली, त्याला पण एक 7-8 महिने होऊन गेले. तरी आणि काय होत नाही. नुसता खेळ चालू आहे. फक्त तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. विधानसभेच्या निवडणुकीवेळी फडणवीस साहेब म्हणाले, की आमचं सरकार सत्तेवर आलं, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. पण नाही कोरा झाला. कोरा म्हणजे सातबाऱ्यावर काहीच बोजा असणार नाही. ते सगळं कोरा आसन केलं जाईल त्याच्यावरचे जे काय बोजा असेल ते. पण आत्ता धड काहीच केलं जात नाही. शेतकऱ्यांची केलेली ही शुद्ध फसवणूक आहे. आणि आपले कृषी मंत्री तर तारीख सांगून सांगून थकले. ही तारीख, ती तारीख. आत्ता कृषी मंत्री म्हणून दत्तात्रय मामा भरणे. लोक त्यांना मामा बनवतात. तर खरं तर त्यांनीच शेतकऱ्यांना मामा बनवले. ह्या कर्जमुक्तीची नुसत्या घोषणा केलेल्या आहेत. त्याच्यात 1000 नियम अटी. आता त्यात एक काय अट आहे 2019 साली कर्जमुक्ती ज्यांनी घेतली असेल त्याला आता परत मिळणार नाही. 2019 साली तुम्ही शेतकऱ्यांची मतं घेतली. 24ला परत घेतली आणि परत घेणार. त्यावेळेस नाही म्हणला तुम्ही परत नाही घेणार. आता खासदार, आमदार एकदा झालं तरी तुम्ही आयुष्यभर पेन्शन घेता, सोयीसुविधा घेता, उपभोगता. त्यावेळेस नाही का? अशा नियम अटी घालायला लाजा वाटत नाहीत का? कर्जमुक्ती हा काय उपाय नाही शेतकऱ्यांना माहिती आहे. पण तुम्ही सांगितलं होतं सत्तेवर की आम्ही पिकांना हमी भाव देऊ, कर्जमुक्ती करू, कायदा करू. कुठे गेला कायदा? कुणी अडवलं होतं का? नाही अडवलं. कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे नाहीतच. तुमची नियत नाही त्याची. कर्जमुक्ती म्हणजे उपकार नाही. हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कमी भावाने, मातीमोल भावाने विकावा लागतो तो. म्हणून ही लूट आहे रोजची त्याची होणारी. तर ह्या लुटीवर ही उपाय आहे. थोडीशी वर केलेली मलमपट्टी. म्हणून हमीभाव द्यायचा आहे. तसा कायदा करण्याची हिंमत दाखवा ना. नाही मागणार तो परत. म्हणून शेतकऱ्यांना हे सरकार नेमकं शेतकऱ्यांसाठी काम करतं का दलालांसाठी? असा प्रश्न पडतो. आजपर्यंत कायदा न होण्याला हे कारण आहे. कारण तुमची धोरणं मूलभूत शेतकऱ्यांच्या बाजूची नाहीत. आता उदाहरण बघितलं स्वस्त धान्य दुकान. तर स्वस्त धान्याच्या दुकानाचा सगळा चांगली गोष्ट आहे ती, की स्वस्त धान्य देणं. पण त्याचा भार कोणावर टाकला आहे? शेतकऱ्यांवर. कारण हमीभावाचा कायदा केला तर तुम्हाला ते फुकट घेता येणार नाही, लुटता येणार नाही शेतकऱ्याकडून. मग त्याच्याकडून मातीमोल भावाने घ्यायचं, तिकडं द्यायचं आणि दोन्हीकडून बी बडून घ्यायचं परत, की आम्ही फुकट देतो आणि ह्यांना म्हणायचं तर तुम्ही हमीभावात आम्ही ₹2 वाढवून दिलं. तर त्यांनी काहीच होत नाही. म्हणजे ह्याच्यातनं होतं काय तर शेतकरी कायम मागतकऱ्याच्या भूमिकेत राहायला पाहिजे. म्हणून मूलभूत धोरण महत्त्वाचं आहे. धोरणावर तुम्ही बोलणार आहेत का? बदलणार आहेत का? तर जे धोरण तुम्ही करणार नाही त्याच्यावर बोलू नका आणि जे धोरण तुम्हाला बदलता येत नाहीत, तर ते तुम्ही आपण त्याच्या बाजूला असलं नाही पाहिजे. म्हणून जे धोरण आपले नसेल, तर ते आपले नसणार आहे. म्हणून धोरण जर बदललं नाही, तर धोरणकर्ते आपण बदललं पाहिजे. त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. असं म्हणतात, की बोलणाऱ्यांचं हुलगं विकतात, न बोलणाऱ्यांचं गहू विकत नाहीत. आणि ज्यावेळेस लहान मूल रडल्याशिवाय त्याला आई पण दूध पाजत नाही. म्हणून मला असं वाटतं, की ह्या कर्जमाफीबद्दल, शेतकऱ्यांच्या अन्यायाबद्दल तर बोलत राहिलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. ही शेतकऱ्यांची जी कर्जमुक्ती करणार आहेत, तर ही लूट वापसी. तर ह्या लूट वापसीसाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी मोठ्या आवाजात बोललं पाहिजे. सरकारला जाब विचारला पाहिजे. तरच शेतकऱ्यांच्या पोरांच्या बापाची होणारी लूट थांबवली जाईल. नाहीतर हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. काही झालं तरी ते थांबत नाही, तुमचं ऐकून घेत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनी मोठ्या आवाजात फेसबुकवर असन, व्हॉट्सअपला असन बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. नाहीतर ही लूट कधीही न थांबणारी आहे. आणि शेतकऱ्यांची पोरं ह्याच्यावर जर बोलली नाहीत, कारण तुमचा रोजचा 2 GB डेटा फक्त आपल्याला वेगवेगळ्या कामात अडकून ठेवण्यासाठी नाही दिला. आपल्याला 2 GB डाटा आपल्या चांगल्या कामासाठी पण दिला आहे. तर त्याचा उपयोग आपण करूया. आज कृषी दिन आहे. ह्या निमित्ताने आपण कृषी दिनाचं औचित्य साधून, की एक गोष्ट का होईना शेतकऱ्यांच्या हिताची बोलू, शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेऊ. जे आपले शेतकऱ्यांच्या हिताचं बोलत नाहीत, धोरणकर्ते, राज्यकर्ते ते आपले नाहीत असं म्हणू. जात, धर्म हा नंतरचा विषय. पण जे आमच्या धोरणावर, आमच्या प्रश्नावर बोलणार नाहीत, ते आमचे नाहीत. अशा पद्धतीने आपण ह्या शेतकऱ्यांच्या आज कृषी दिनानिमित्त त्यांच्यासाठी काही आपल्याला करता आलं, तर खऱ्या अर्थानं हा कृषी दिन साजरा केला, असा त्याचा अर्थ होईल. आणि खऱ्या अर्थानं ही शेतकऱ्यांचा
दिन साजरे करण्याची किंवा तो आपण पाळण्याची न करता साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी अशी सद्बुद्धी सरकारला सुचवू एवढीच अपेक्षा. धन्यवाद.